केरले ते नांदारी दरम्यान काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो झाडांची कत्तल झाली होती। त्या बदल्यात संबंधित ठेकेदार कंपनीनं नवीन झाडं लावली आहेत, परंतु पाणी नसल्यानं ही झाडं वाळू लागली आहेत। नियमित पाणी घालून ही झाडं जगवण्याची मागणी होतीये। रस्ते विकासाच्या कामामुळे शेकडो झाडांची कत्तल झाल्यानं पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम जाणवू लागलाय। नवीन रस्ते करताना झाडांची कत्तल झाल्यानं रस्ते अगदी ओसाड दिसू लागलेत। केरले ते नांदारी दरम्यान काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। रुंदीकरणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक वर्षाची डेरेदार झाडं तोडण्यात आली आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसर ओसाड झालाय। संबंधित ठेकेदारानं पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडं लावून त्याभोवती प्लास्टिक जाळ्या देखील लावल्या होत्या। त्यापैकी काही झाडांना नव्यानं पालवी येऊन ती जगली होती। मात्र सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं या झाडांना पाणी नसल्यानं जगलेली शेकडो झाडंही आता करपू लागली आहेत। पाणी घालून ही झाडं जगवण्याची गरज आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होतंय। या झाडांना नियमित पाणी घालून झाडं जगवण्याची मागणी नागरिकांकडून होतीये।